नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. शीर्षक वाचून जरासं तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. आश्चर्य ब्राह्मण समाजालाही वाटलं असेल आणि आश्चर्य हिंदुत्वातल्या बाकीच्या सगळ्या मंडळींनाही वाटलं असेल. सुशील कुलकर्णीच्या बोलण्यात ब्राह्मणांचा विषय का येतो असा प्रश्न अनेकांनी मला विचारलेला आहे. सतत सतत तुम्ही का मांडता ब्राह्मणाचे विषय? तुम्ही त्या जातीचे असल्याचं सिद्ध करता का? किंवा तसंच केल्याने तुम्ही फक्त ब्राह्मण सेंट्रिक होता, असं काही लोकांचा सल्ला मला असतो. हो, वाटतही असेल कदाचित तसं की ब्राह्मण सेंट्रिक वाटण्याची जास्त शक्यता नाकारता येत नाही. तसा दोष गृहीत धरून सुद्धा मी हा विषय मुद्दाम मांडायला घेतलाय. कारण वस्तुस्थिती लक्षात आली पाहिजे. माझ्या जातीमधल्या विषयाला मी मांडायचं नाही तर अजून कोण मांडायचं? म्हणजे जसं आपण समर्थन करतो तसं त्यात काय होतंय हे पण सांगितलं पाहिजेच की. म्हणून तो विषय घेऊन मी पुन्हा आलेलो आहे. एक दुसरा मुद्दा, आणखी एक आरोप माझ्यावरती होतो. म्हणजे या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी काही प्रश्नांची उत्तरं द्यावी असं मला वाटतं. हो, मी ब्राह्मणांचे विषय मांडतो कारण मी त्या जातीचा आहे. त्या जातीचा असल्यामुळं त्या जातीला मिळणाऱ्या शिव्या स्वाभाविकपणे मला मिळतात आणि त्या मला मिळत असल्यामुळं त्याचं उत्तर देणं हे माझं कर्तव्य बनतं. म्हणून ज्या विषयाला उत्तर दिलं पाहिजे त्या विषयाला उत्तर द्यायला मी समोर येतो. हे एक. दोन, दुसरा प्रश्न माझ्यावर विचारला जातो की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस याच पक्षाच्या विरोधात का बोलता? त्याचंही एक मुख्य कारण असं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या देशामध्ये सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेले आहेत. त्यामुळं सत्तेचे सर्वाधिक लाभ यांनी घेतलेले आहेत आणि ते लाभ घेताना गडबड केलेली आहे. त्यामुळं त्यांच्यावरती अधिकाधिक बोलावं लागतं. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस इतकी सत्ता किंवा काँग्रेस इतकी सत्ता भारतीय जनता पक्ष घेईल, उपभोगेल, त्याचे लाभ घेईल, त्यात भ्रष्टाचार करेल, तेव्हा सर्वाधिक वेळ भारतीय जनता पक्षावर जाईल. आज ज्यांचं उघडं करायची वेळ आलेली असते त्यांचंच उघडं करायचं असतं. म्हणजे ज्यांनी चड्डी घातली आहे त्याची चड्डी काढली तर नागवं होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळं ज्याच्या अंगावरती दुसऱ्याचे अधिकाधिक कपडे आहेत ना, ते काढून त्याचं वास्तविक रूप मांडणे हा यामागचा हेतू आहे. चला, स्पष्टीकरण खूप झालं, विषयाकडे जाऊया. ब्राह्मण समाजाने आपल्या संघटनांच्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे असं मला यासाठी वाटतंय की पुण्यामधल्या कसबा पेठच्या निवडणुकीमध्ये जे काही ब्राह्मणांचं मतदान झालं आहे आणि त्यातल्या संघटनेच्या प्रमुखांना जे काही मतदान मिळालंय त्याच्यावरती नजर टाकणं आवश्यक आहे. ही यासाठी आवश्यक आहे की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये ज्या ब्राह्मण संघटनांच्या वेगवेगळ्या संघटनांचं पेव फुटलं आहे त्या संघटनांचे प्रमुख पुण्यात बसून असतात आणि तेच बऱ्याच गोष्टी घडवून आणत असतात. एक ते कुलकर्णी नावाचे ग्रहस्थ आहेत जे सतत गोविंदबागच्या वाऱ्या करत असतात. एक दुसरे दवे नावाचे ग्रहस्थ आहेत जे पूर्वी शिवसैनिक होते, ज्यांनी शिवसेना सोडली शेंडी जानव्यांचं हिंदुत्व म्हटल्यानंतर, आणि ते एक वेगळ्या संघटनेचे नेते बनून गेले. अशा एक 2, 4, 5 संघटना पुण्यामधून जन्माला येतात, नव्याने जन्माला येतात आणि त्या संघटना आपण सकल समाजाचं नेतृत्व करत असल्याचा दावा करत असतात. मी आणतात शब्द वापरलेला नाहीये, दावा करत असतात. या संघटना खरंच ब्राह्मण समाजाचं नेतृत्व करत असतात का? एक. नंबर 2, अशा संघटनांची खरंच ब्राह्मण समाजाला आवश्यकता आहे का? म्हणजे आक्रमकता दाखवली बोलण्यात, एखाद दुसरा बाईट टीव्हीच्या समोर दिला, हे सहन करणार नाही, अमुक करू, अमुक हे करू, घोषणाबाजी करू, आंदोलनं करू, असं म्हणून ब्राह्मण समाजाला खरंच न्याय मिळतो का? न्याय मिळण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे? वास्तविकता समोर मांडली जाते का? की उगाच संघटनांचं नेतृत्व करण्याच्या नावाखाली राजकीय पक्षांना समाजाचीच विक्री करण्याचं धोरण काही संघटनांच्या प्रमुखांनी अवलंबलेलं आहे का? मला सरसगट संघटनांना यात ओढायचं नाहीये. सरसगट संघटनांना ओढायचं नाहीये. जे काही हे सगळं करत असतात त्यांच्या, म्हणजे ज्या हे खरेदी विक्री, समाजाची खरेदी विक्री समाजाला न कळता करत असतात त्यांच्या बाबत मला बोलायचं आहे. म्हणजे स्वतः कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या दावणीला हे बांधलेले असतात. छुटूरपुटूर पक्षाचे छुटूरपुटूर पदाधिकारी असतात. कोणी राज्यावर असतं, कोणी जिल्ह्यावर असतं. म्हणजे एक नेते आहेत ते स्वतःला संघटनांचे प्रमुख म्हणतात, ते कोणत्या पक्षाच्या दावणीला नाही म्हणतात, पण गोविंद बागेच्या बैठकीत मात्र नित्य नियमानं हजेरी लावतात. महिन्यातून एक तरी पोस्ट भारतीय जनता पक्षाच्या विरोधात झाली पाहिजे याची काळजी घेतात. मला वाटतं त्या अशा लोकांना रीतसर बिदागी मिळत असेल.
कोणी फडणवीसांना शिव्या घालण्यासाठी फेसबुक पोस्ट करतं, कोणी अजून कशावरती पोस्ट करतं, हे सगळं चालू असतं. एक जण भारतीय जनता पार्टीच्या अमुक एका आघाडीचा प्रदेशाचा पदाधिकारी असतो, तो एक संघटना चालवतो, तो आपली संघटना भाजपला अनुकूल होईल अशा पद्धतीनं चालवतो. दुसरा अजून एक शिवसेनेचा पदाधिकारी असतो, तो शिवसेनेचा पदाधिकारी असतो, संघटनेचा संस्थापक अध्यक्षही असतो. म्हणजे एक प्रवाह निघाला की त्या प्रवाहातून बाजूला पडून अनेक प्रवाह स्थापन करायचे आणि ब्राह्मण समाजाची राजकीय विक्री करायची. हे धोरण या संघटनावाल्यांनी अनुभवलंय का, अवलंबलेलं आहे का, अनुभवलंय का नाही, अवलंबलेलं आहे का? हा सगळा काम आतापर्यंत चाललेला आहे का, असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही. आणि प्रश्न असा पडतो की खरंच या संघटनांच्या मागं ब्राह्मण समाज उभा आहे का, अगदीच उभा आहे का? म्हणजे आंदोलनामध्ये, मोर्चामध्ये तर शेकड्यानी माणसं सोबत दिसतात. आता ब्राह्मणांच्या संघटनेत शेकड्यानी माणसं सोबत दिसणं हे काही गैर नाहीये. पण समाजाची परस्पर विक्री करणारा एक वर्ग, त्याच्या मागे समाज उभा आहे का, याचं चित्र कसब्यात तुम्हाला दिसलं. वारंवार कसबा आणि पुणे इथलं उदाहरण यासाठी द्यावं लागतं की संघटनांची निर्मिती, जन्मस्थान पुणे असतं, कारण पुण्यात ब्राह्मणांची संख्या सर्वाधिक आहे. बरं, या संघटनांच्या निर्मितीमुळं ब्राह्मणांच्या वरती होणारा अन्याय थांबतो आहे का, हाही प्रश्न आहे. तसंही काही होताना दिसत नाहीये. अधिकाधिक संख्येनं असलेल्या शहरात अधिकाधिक जातीचा फायदा घेत राजकीय लाभ पदरात पाडून घेण्यासाठीच या राजकीय सदृश्य संघटनांचा जन्म होतो आहे का, हे तपासलं पाहिजे. चला जरा आपण आकड्यावरती बोलू, म्हणजे जरा जास्त बरं होईल. आकडे बोलतात, आकडे कहाणी खरी सांगत असतात. जर संघटनांचे नेते खरंच संघटनांचे नेते असतील, ते समाजाचे संघटन करत असतील, तर समाज यांच्या मागे अगदीच खात्रीलायकरित्या उभा राहिला पाहिजे. कसबा पेठ या निवडणुकीमध्ये एकूण मतदान किती याचा अंदाज सगळ्यांना आहे, पण या निवडणुकीत एकूण झालेलं मतदान, म्हणजे प्रत्यक्षात निवडणुकीत झालेलं मतदान 1,38,103 आहे. म्हणजे साधारणतः याच्या दुप्पट 270, 275च्या आसपास एकूण मतदान असलं पाहिजे. 50% झालंय, म्हणजे 1,38,103 इतकं मतदान झालंय. आता 50% जे मतदान राहिलं आहे ते ब्राह्मणांचं सुद्धा असू शकतं, यात ब्राह्मणांचंही कमी मतदान झालेलं असू शकतं. जर 50% ब्राह्मणांचं मतदान झालं असेल, तर या लोकांना प्रतिसाद म्हणून घरी बसलेला ब्राह्मण मतदानाला का आला नाही संघटनांच्या नेत्याला, हा मोठा प्रश्न आहे. बरं चला जाऊ द्या, ते न आलेल्यांचं बाजूला सोडू. 1,38,103 इतकं एकूण मतदान आहे आणि त्यापैकी विजयी झालेल्या दंगेकरांना, म्हणजे काँग्रेसच्या उमेदवाराला 73,194 इतकी मतं मिळालेली आहेत. पराभूत झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला 62,244 इतकी मतं मिळालेली आहेत. म्हणजे या मतांची एकूण बेरीज आपण केली तर ती होते 1,35,438. दंगेकरांना मिळालेली मतं 73,194, रासनेंना मिळालेली मतं 62,244. एकूण झालेली या दोघांची एकूण मतं होतात 1,35,438. एकूण मतं झाली आहेत 1,38,103. त्यामधून 1,35,438 मतं वजा केली, शिल्लक मतं उरतात 2,665. म्हणजे उरलेल्या सगळ्या उमेदवारांना मिळून नोटा सगट 2,665 इतकी मतं मिळाली आहेत. बघा, बाकीच्या उमेदवारांची अवकात, लढाई दोघातच झाली आहे, दोघातच. बाकीच्यांना कसबा पेठच्या मतदारांनी नगण्य समजलेलं आहे. आता आश्चर्याची गोष्ट अशी आहे, 2,665 उर्वरित मतांच्या पैकी नोटा म्हणजे वरच्यापैकी कोणालाही नाही अशा मतांची संख्या आहे 1,397. म्हणजे उर्वरित मतांच्या अर्धी मतं नोटाला पडलेली आहेत आणि उरलेली अर्धी मतं ही बाकीच्या उमेदवारांच्या मध्ये विभागून गेलेली आहेत. आता यात ब्राह्मण उमेदवार आनंद दवे यांना मिळालेल्या मतांची संख्या 300 सुद्धा नाही. नोटापेक्षा 25% सुद्धा मतं मिळालेली नाहीत, 20%च. नोटाला मिळालेल्या मताच्या 20%, एकूण मताचा तर हिशोबच नको करायला, 0.0000 काहीतरी होईल. भाजपला मिळालेल्या मताच्याही 0.00% इतकं होईल. म्हणजे कसब्यातल्या, पुण्यातल्या मतदारांनी ब्राह्मण नेत्यांना आपली जागा दाखवून दिली आहे.
यांनी खरंच आपण संघटन लोकानुनय करणारं, लोकांच्या साठी, लोकांच्या फायद्यासाठी चालवतोय की स्वतःच्या राजकीय भल्यासाठी चालवतोय याचा विचार करायला हवा. माझी संघटनांच्या सगळ्या प्रमुखांना हात जोडून विनंती आहे, बाबांनो, राजकीय पक्षाच्या दावणीला समाजाला बांधून तुम्ही नेते होण्याचा प्रयत्न करू नका. गोविंदबागची बैठक आली, गेलंच पाहिजे म्हणून जाणारे, फडणवीस आले त्यांना शिव्या घालणारे, काय केलं समाजासाठी हा प्रश्न विचारणारे, किंवा चंद्रकांत पाटलांची कोथरूड मधली निवडणूक आल्यावर त्यांच्याशी जाऊन सेटिंग करणारे, ब्राह्मणांचं भय दाखवून, पाटलांना पराभूत करण्याचं भय दाखवून त्यांच्याशी सेटिंग करणारे जगजाहीर आहेत. मी त्यांची वेगळी नावं घ्यायला नको आहेत. नावं मी घेतली नाही तरी ती लोक कमेंट बॉक्समध्ये आपोआप सांगायला लागतील, अशी सगळी ती नावं आहेत. तुमचे हे सगळे कृत्य लोकांच्या समोर असतातच. त्यामुळं उगाच संघटनेच्या नावाखाली राजकीय धंदे करू नका, एवढंच सांगायचं. संघटना चालवा, आरामात चालवा. तुमच्या राजकीय पक्षात तुम्ही कोणत्या जाता याच्याशीही संबंध नाही. लोक तुमच्या मागे उभे राहतील. पुण्यातील लोक राजकीय दृष्ट्या वसंतराव साठेंच्या मागे उभे होतेच, कलमाडींच्या मागे उभे होतेच, गाडगिळांच्या मागे उभे होतेच, ते मेधा कुलकर्णींच्या मागे उभे होतेच, गिरीश बापटांच्या मागे उभे होतेच. मी सगळी नावं, जोशींच्या मागे उभे होतेच, अण्णा जोशींच्याही होते आणि काँग्रेसमधल्या जोशींच्याही होते. सगळ्यांच्या मागे समाज उभा राहिलाय. तुम्ही तुमच्या पक्षाचे नेते म्हणून या, मग लोक तुमच्या मागे उभे राहतात. तुम्ही ब्राह्मणांचे नेते म्हणून पक्षात उभे राहत असाल तर लोक तुमच्या मागे उभे राहत नाहीत. संघटनेचं नेतृत्व करायचं आहे तर संघटनेचंच करा. संघटनेला राजकारण्यांच्या दावणीला बांधू नका. समर्थनाची पत्र निवडणुका आल्यावर विकणारी पुढारी देखील मला माहीत आहेत, आणि कृपया यावर उगाचच आगपाखड करू नये. आपल्या हाताने आपल्या गोष्टी उघड करू नयेत. अन्यथा कन्नडमध्ये सर्टिफिकेट कितीला विकलं होतं समर्थनाचं याची सप्रमाण माहिती माझ्याकडे आहे, पुराव्यासहितची. ठाण्यात जाऊन कोण कुणाला प्रमाणपत्र वाटली, विकली हे माहीत आहे, पुराव्यासह माहीत आहे. ते उघड करण्याची वेळ कृपया येऊ देऊ नका. असं उघड आपल्याला करायचं नाहीच आहे. ब्राह्मणांनी त्यांच्या पुढाऱ्यांना जागा दाखवून दिली आहेच. आता ही जागा पुढारी ओळखतील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यांनी ओळखावी एवढीच यामागची अपेक्षा आहे. धन्यवाद.